नांदेडच्या लोहा नगर परिषद निवडणुकीची एकच चर्चा आहे। भाजपने एकाच परिवारातील 6 जणांना उमेदवारी दिली आहे। विरोधकांकडून भाजपवर घराणेशाहीचा आरोप होतोय, तर विरोधकांकडे मुद्दे नसल्याने बिनबुडाचे आरोप करतायत, असं स्पष्टीकरण भाजपने दिलंय। भारतीय जनता पक्षाने घराणेशाही नष्ट करावी अशी भूमिका नेहमीच मांडलेली आहे। परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये उमेदवार मिळत नाहीत, म्हणून भारतीय जनता पक्षाने एकाच घरातल्या 6 लोकांना उमेदवारी दिलेली आहे। हा इथल्या स्थानिक नेत्यांचा प्रताप आहे। मी जेव्हा भारतीय जनता पक्षात काम करत होतो तेव्हा असा प्रकार कधी घडला नाही, पण दुर्दैवानं लोह्यामध्ये उमेदवार मिळत नाहीत, म्हणून एका घरातले 6 उमेदवार त्यांनी दिलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म मुळातच घराणेशाहीमधून झाला आणि जे आमदार आहेत त्यांच्या गावातलं जर चित्र बघितलं, गावातला सरपंच त्यांच्या घरातला, गावातला चेअरमन त्यांच्या घरातला, जिल्हा परिषदेमध्ये मुलगा त्यांचा, मुलगी त्यांची, पुतण्या नगर महापालिकेमध्ये दुसरा पुतण्या अजून वेगळ्या ठिकाणी, भाचा एका ठिकाणी, बहीण एका पक्षामध्ये। मला असं वाटतं की घराणेशाही ही चिखलीकरांच्या घरामध्ये आहे। आज जे भारतीय जनता पार्टीवर आरोप केला जातोय की जे 6 उमेदवार म्हटले जाते त्याच्यापैकी 4 नगरसेवक तर आजी माजी नगरसेवक होते आणि अनेक ठिकाणचे उरलेल्या काही ठिकाणी लोकांची इच्छा होती। आणि भारतीय जनता पार्टी काही एका माणसाची पार्टी नाही। भारतीय जनता पार्टीची जिल्ह्याची कोर टीम प्रदेशाला उमेदवाराची शिफारस करते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।